तुम्हाला एक गंमत सांगू, मी आजपर्यंत एवढे बळी दिले, पण एखाद्या माणसाला मारताना जेवढी मजा येते ना, त्याहून जास्ती एखाद्या आत्म्याला त्रास देण्यात येते. मंजिरी, हे बघ, हे सगळं थांबव. तिला जर काय झालं तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, कळलं? अगं मूर्ख मुली, तिला काय झालं म्हणजे तू विसरतेस का की तुझी आई या जगात नाहीये? हा, अच्छा अच्छा अच्छा, तुम्हाला तुमच्या आईला मुक्त करायचंय म्हणून बोलतेस का असं? ठीक आहे, चल, मी हे सगळं थांबवते, पण तुला माझ्यासाठी एक काम करावं लागेल. मीरा, ही तुझ्याकडनं कवड्या मागेल. काहीही झालं तरी भाऊक व्हायचं नाही. काहीही झालं तरी हिला कवड्या परत द्यायच्या नाही. हो, मीरा, मीरा, कुठे गेली का मीरा? हा, मीरा, मंजिरी नाही. मीरा, मंजिरी नाही. आई, मीरा, मीरा, काहीही झालं तरी तिला कवड्या देऊ नकोस. देवी, देवी, मीराला सद्बुद्धी दे. मीराने जर का कवड्या मंजिरीला परत दिल्या तर सगळं संपेल. आमची आईचा आत्मा ती परत कवडीत कैद करेल. देवी आई, मीराला सद्बुद्धी दे. तिला मार्ग दाखव. तिला मार्ग दाखव. मीरा, तुला दिसत नाहीये का तुझ्या आईला धुराचा किती त्रास होतोय ते? आणि तुला माहितीये का, आता मी पण काही नाही करू शकत. जे काही करायचंय ते तुलाच करावं लागेल. मीरा, ऐक माझं, तुझ्याकडे ज्या कवड्यात ना त्या या आगीत टाकून दे. हा, म्हणजे तुझ्या आईला त्रास नाही होणार. मीरा, अगं ऐक माझं, तुझ्या आईचा त्रास कमी कर. कवड्यात टाक आगीत. मीरा नाही, तिच्या बोलण्यात येऊ नकोस. तिला कवड्या परत देऊ नकोस. मीरा, मीरा, अगं कवड्यात टाक आगीत. तिला किती त्रास होतोय बघ. मीरा, ही चूक करू नको. कवड्या टाकू नको. ही तुझी परीक्षा आहे. मीरा, आई, मी तुला असं नाही बघू शकत. मला खूप त्रास होतोय ग. आपलं ध्येय लक्षात ठेव. मीरा, हिच्या बोलण्याला भूलू नको. मीरा, नाही आई, मी तुला काही होऊ देणार नाहीये. मीरा, तू माझ्याकडे लक्ष दे. हे बघ, ऐक, तुला तुझ्या आईला या त्रासातून मुक्त करायचं ना, मग तुला हा त्याग करावाच लागेल. मीरा, ऐक माझं, कवड्या त्या आगीत टाक. ऐक मीरा, टाक कवड्या त्या आगीत.
नाही नाही मीरा नको. मीरा टाक. नाही नाही मीरा नको. मीरा नको. मीरा, आपल्या माणसांसाठी त्याग करण्याचा तुझा हा स्वभाव कधीच बदलणार नाही आणि म्हणूनच मला हे सगळं करावं लागतंय. काय केलं सगळं तू? खूप मोठी चूक केलीस तू. आपल्या हातात एकच गोष्ट होती आणि ती तू गमावलीस. मंजिरी, या कवड्या तुला कधीच मिळणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत या कवड्या तुझ्याकडे येणार नाहीत. अशाच खुशारक्या मारायचीस ना माझ्या समोर? हा, आता काय झालं मीरा? मी तुला आधीच म्हणाले होते, माझ्या सोबत खेळ खेळू नकोस, महागात पडेल तुला. हे बघ मंजिरी, तू म्हणाल्याप्रमाणे मी केलंय. आता माझ्या आईच्या आत्म्याला मुक्त करा. तू वेडीस का मीरा? अगं, तुझ्या आईच्या आत्म्याला कैद करण्यासाठीच तर मी या कवड्या घेतल्यात तुझ्याकडनं, आणि तू म्हणतेस की आत्मा मुक्त कर.